नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत थंडगार मस्त अशी कोल्ड कॉफी, तेही रेस्टॉरंट स्टाईल. घरात कशी करायची ते बघूया. अगदी मस्त अशी फेसाळलेली, आहाहा! जशी आपण बाहेर पितो ना, अगदी तशीच, पण अगदी घरातल्यासारखी. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचा आहे. त्यात आपण 2 टेबलस्पून आपण साखर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून आपण यामध्ये इन्स्टंट कॉफी घालणार आहोत. तुम्ही कोणत्याही ब्रँडची इन्स्टंट कॉफी यूज करू शकतात. देन त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून पाणी. पण हे जे पाणी आहे हे आपण कडकडीत गरम करून घालायचं आहे. आणि हो, कॉफी करत असताना काहींना कॉफी थोडीशी गोड लागते, काहींना चालते. पण जर ज्यांना थोडी गोड आवडत असेल त्याने 1 चमचाभर साखर अजून वाढवली तरी काही हरकत नाहीये. सो हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण बीटरने बीट करून घेणार आहे. खूप छान असं बीट करायचं आहे आपण हे. जवळ-जवळ हे साधारणतः बीट करण्यासाठी 5 मिनिटं लागतात. पण जर तुम्ही हाताने बीटरने बीट करायला लागलात ना, तर खूप वेळ लागतो. म्हणून मग मी इलेक्ट्रिक बीटरचा यूज केलेला आहे. साधारणतः एक 5 ते 7 मिनिटं आपण हे छान असं बीट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात कॉफीचा रंग सुद्धा छान असा आलेला आहे आणि अगदी फेसाळलेली छान अशी कॉफी तयार होते आणि अगदी इन्स्टंट होते बरं का. तुम्हाला यामध्ये आईस वापरायचा असेल तर तुम्ही यूज करू शकतात. पण मी या ठिकाणी फक्त गार दूध यूज करणार आहे. जे आधी गरम करायचं, छान असं नॉर्मल टेम्परेचरला आलं की ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग गार करून घ्यायचं आणि मग ते कोल्ड कॉफी करताना यूज करायचं. तुम्ही बघू शकतात कलर अगदी चेंज झालेला आहे आणि बाउल उलटं करून बघायचं. जर तुमचं बॅटर खाली पडलं नाही की समजायचं तुमची कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. आता रेस्टॉरंट स्टाईल म्हटल्यानंतर थोडीशी डिझाइन पण आपण करून घ्यायची बरं का आपल्या ग्लासाला. म्हणजे आपण पिताना फील यायला पाहिजे ना की आपण बाहेरून मागवली आहे म्हणून. मेल्टेड चॉकलेट घेतलेलं आहे, एक छान ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये आतून आपण हे चॉकलेट सिरप लावणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला बाहेरून दिसेल. आता हा ग्लास आपण फ्रीजमध्ये ठेवायचा. एक 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं जेणेकरून चॉकलेट जे आहे ना, ते छान असं सेट होईल. त्यानंतर आपण यामध्ये एक मोठा चमचा जी फेटाळलेली आपण कॉफी होती ती घालायची आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत गार दूध. प्लेन दूध आहे. दुधामध्ये काहीही घालायचं नाहीये. तुम्हाला मी आधीच म्हणलं, की साखर जर तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही चमचाभर साखर अजून यामध्ये वाढवू शकतात. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात. 1-2 मिनिटं छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं, की आपली कॉफी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता ही तुम्ही छान अशी आईस टाकून सर्व्ह करू शकतात. छान अशी डेकोरेट करून घेऊ शकतात वरून. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो, अजून अशा छान-छान रेसिपीज बघण्यासाठी प्रियंकाज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.